रत्नागिरी सायकलिस्ट क्लबचे 9 उत्साही सदस्य आज रत्नागिरीतील प्रति पंढरपूर श्री विठ्ठल मंदिरातून पंढरपूरकडे या अनोख्या सायकल वारीसाठी रवाना झाले आहेत। सुमारे 300 किलोमीटरचा हा प्रवास ते 2 दिवसात पूर्ण करणार आहेत। यंदा प्रथमच रत्नागिरी सायकलिस्ट क्लबचे हे सायकलवीर या वारीत सहभागी होत आहेत, ज्यामुळे त्यांच्यात प्रचंड उत्साह संचारला आहे। 22 जून रोजी भागवत एकादशीच्या पवित्र दिवशी हे सायकलस्वार राज्यभरातील वारकऱ्यांसोबत सायकल रिंगण सोहळा आणि संमेलनात सहभागी होतील। ही सायकलवारी केवळ एक शारीरिक आव्हान नसून भक्ती आणि एकजुटीचा अनोखा संगम आहे, जो पर्यावरणाचा संदेशही देतो। महेश चव्हाण, आरती दामले आणि विशाल भोसले यांनी या उपक्रमाबद्दलची माहिती दिली। एकंदरीतच रत्नागिरी ते पंढरपूरचा हा प्रवास एक अविस्मरणीय अनुभव देणारा आहे। नमस्कार, मी आरती दामले, रत्नागिरी सायकलिस्ट क्लबची मेंबर। आज आम्ही सगळेजण वारीसाठी निघालोय पंढरपूरला। सो रत्नागिरीतल्या विठ्ठल मंदिरातून म्हणजे प्रति पंढरपूरहून सुरुवात करतोय। आत्ता हातपंप येतो आणि 300 किलोमीटरचा प्रवास करून आम्ही जाऊ पंढरपूर। नमस्कार, मी महेश निशिकांत सावंत, रत्नागिरी सायकलिस्ट क्लबचा मेंबर आहे। आज 20 जून 2025 पहिल्यांदाच आम्ही रत्नागिरी पंढरपूर असा प्रवास 300 किलोमीटरचा करत आहे। आत्ता हातकंब्यामध्ये आहे आणि सगळ्यांच्या आशीर्वादाने आम्ही पंढरपूरला निघत आहे। धन्यवाद। रामकृष्ण हरी। मी विशाल भोसले, रत्नागिरी सायकलिस्ट क्लब रत्नागिरी। रत्नागिरी ते पंढरपूर वारी वर्ष पहिले तर मोठ्या उत्साहामध्ये आमचे रत्नागिरी सायकलिस्ट क्लबचे सर्व सदस्य, त्याचबरोबर आम्हाला उत्साहात पाठिंबा देण्यासाठी आलेले सर्व सदस्य यांच्या जोमावरती आज आम्ही रत्नागिरीमधून मोठ्या उत्साहात प्रस्थान करत आहोत आणि 300 किलोमीटरचा प्रवास तुमच्या ह्या पाठिंबामुळे, आशीर्वादामुळे अगदी सहजरित्या पार करू। धन्यवाद।